कोण होतीस तू, काय झालीस तुझ्या आजच्या भागाची सुरुवात होते सुलक्षणापासून. तर आता इथे सुलक्षणा आदिव्यासमोर म्हणत असते की मी ह्यांच्या नात्याला कधीच स्वीकारणार नाही, पण यशला त्या मुलीपासून दूर करण्यासाठी मला माझी तत्व बाजूला ठेवावीच लागेल असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि मी अशी परिस्थिती निर्माण करेन की यश तिला स्वतःहून घराबाहेर काढेल असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि आता मात्र मला साम दाम दंड भेद वापरावाच लागेल असं म्हणते सुलक्षणा. किती बावट आहे बघा ही प्रेक्षक हो. पण हे करत असताना माझ्या हातून काही चूक झाली तर मला माफ कर देवी आई असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण लवकरात लवकर मी माझ्या यशला त्या नीच कावेरीच्या तावडीतून सोडवणारच असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे सुलक्षणा म्हणते थांबा थांबा, बाहेरच थांबा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो तुमचा असं म्हणते आता सुलक्षणा. आता हे घर तुझं आहे म्हटल्यावर स्वागतही तसंच व्हायला हवं ना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. सुनबाईस ना या घरची असं म्हणते सुलक्षणा. ग्रहलक्ष्मी आहेस, सुखाने संसार करा असं म्हणते सुलक्षणा. विद्या असं म्हणते सुलक्षणा. औक्षण कर दोघांचं, ये असं म्हणते आता इथे. आणि आता एकदा पायावर पाणी घाल असं म्हणते आता इथे विद्या कावेरीच्या. तर आता इथे कावेरीच्या आणि यशच्या पायावर पाणी घालते विद्या. औक्षण कर असं म्हणते आता ती. तर आता इथे विद्या औक्षण करते बघा प्रेक्षक हो, यश आणि कावेरीचं. तर आता इथे विद्या त्यांची नजर काढते. पौर्णिमा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. भाकर तुकडा ओळ. तर आता इथे पौर्णिमा भाकर तुकडा ओवाळते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणाचा सगळा ड्रामा आहे बघा प्रेक्षक हो, कारण आता तिला यश आणि कावेरीला कायमचं वेगळं करायचं असतं बघा म्हणून. तर आता इथे पौर्णिमा काढते आता त्यांची नजर बघा प्रेक्षक हो इथे. यमुना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. यमुना ये लवकर असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता ती म्हणते ये लवकर ये. आणि तर आता इथे माप ठेवे असं म्हणते आता ती. तर आता इथे माप ठेवते बघा प्रेक्षक हो यमुना. सुनबाई आता रितसर माप ओलांडून घरात प्रवेश करा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. ग्रहलक्ष्मी आहात ना तुम्ही या घरच्या असं म्हणते सुलक्षणा. मग या असं म्हणते आता इथे सुलक्षणा. या त्या तुमचं स्वागत आहे असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे कावेरी आज जाणार असते तेवढ्यातच कावेरी वहिनी थांबा असं म्हणते आता इथे विद्या. गृहलक्ष्मी स्वागत होत आहे तर मग उखाणा पण घेऊ देत ना असं म्हणते विद्या. तर घ्या घ्या उखाणा घ्या असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. घ्या घ्या उखाणा घ्या म्हणते ती. तर आता यश म्हणतो हो घे. तर आता इथे कावेरी म्हणते वाटीवरची काटे जाऊन आता आली फुलं, वाटेवरचे काटे जाऊन आता आली फुलं, साथ कधीच सोडणार नाही असं वचन यशला दिलं असं म्हणते आता इथे कावेरी. वा वा मस्त कावेरी वहिनी असं म्हणते आता इथे. खूप छान असं म्हणते आता इथे सुलक्षणा. या या असं म्हणते सुलक्षणा. माप ओलांडून आत्या असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे कावेरी माप ओलांडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सगळेजण टाळ्या वाजवतात. तर आता इथे पौर्णिमाच्या हातून काच फुटते बघा प्रेक्षक आणि खाली पडते आता तिच्या हातून तो ग्लास. आणि आता सगळे त्याचे तुकडे होतात. तर आता इथे सुलक्षणा म्हणते अगं हरकत नाही असं म्हणते. आता ती ड्रामा करते, घाईघाईत होतं असं कधी कधी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. काचा उचलून घे सगळ्या असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हो उचलते असं म्हणते पौर्णिमा. आणि काचा उचलते ती. अगं असं म्हणते आता सुलक्षणा. सावकाश सावकाश असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. तर आता इथे पौर्णिमा उचलत असते सगळ्या काचा. छोटे छोटे तुकडे पडद्याने घे बाजूला असं म्हणते आता ती. हा असं म्हणते आता सुलक्षणा. या सोनबाई या, आपलं स्वागत आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता त्या काचांवर पडतो तिचा पाय. काय ग काय झालं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अगं असं म्हणते सुलक्षणा. संसार म्हटलं ना की हाताला चटके आणि पायात ठेचा लागणारच असं म्हणते आता इथे सुलक्षणा. इतकं नाजूक असून कसं चालेल सुनबाई असं म्हणते सुलक्षणा. यश तुझ्या बायकोला हे तांदूळ बोचतायत की काय असं म्हणते आता सुलक्षणा. तर आता काच असते बघा प्रेक्षक खाली. आणि तू बघत का उभा राहिलाय, जा बघू मिठाई घेऊन ये पटकन असं म्हणते सुलक्षणा. पळपळ असं म्हणते. आणि तिला हकलते. आणि आता इथे ती अत्याचार करत असते बघा प्रेक्षक कावेरीवर. आणि तुम्ही सुद्धा असं का बघताय, जा पुढच्या तयारीला चाला का असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर सगळे जातात बघा प्रेक्षक. जाऊ दे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे सुलक्षणा हात सोडते कावेरीचा. खूप हौस होती ना तुला असं म्हणते सुलक्षणा माझी सून व्हायची असं म्हणते आता सुलक्षणा. पहिलं पाऊल टाकलंस आणि थकलीस इतक्यात असं म्हणते आता सुलक्षणा. अगं या घरची सोनबाई म्हणून 7 पावलं तरी चाल असं म्हणते सुलक्षणा. तुझी सप्तपदी झाली नाही ना या लग्नात असं म्हणते आता इथे सुलक्षणा. मग ती इथेच पूर्ण करूया असं म्हणते आता इथे सुलक्षणा. चला असं म्हणते आता इथे सुलक्षणाने काचेवरून चालायला लावते बघा प्रेक्षक ती कावेरीला मुद्दा म्हणून बघा प्रेक्षक. किती बावट आहे ना सुलक्षणा खरंच. असली सासू म्हणजे काय कामाची बघा प्रेक्षक हो. काय कामाची नाही सुलक्षणा. तर आता इथे कावेरीला खूप त्रास होत असतो, तिच्या पायातनं रक्त येत असतं तरीही ती चालत असते बघा प्रेक्षक. आणि तिचं रक्त आता पुऱ्या घराला लागतं बघा प्रेक्षक. किती बावट दाखवले. आणि तिचे आता रक्ताचे ठसे उमटले टाईल्स वरती बघा प्रेक्षक हो. आता अशीच तुळशीपर्यंत जा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आणि नमस्कार कर देवाला असं म्हणते ती. किती बावट आहे सुलक्षणा. फक्त देवाचं करून काय होत नाही बघा प्रेक्षक. माणूसही चांगलं व्हायला लागतं. ही सुलक्षणा बघा नुसतं देव करते पण कशी वागते सुनेबरोबर. रक्त येते तिच्या पायातून कावेरीच्या, तरी या बाईला काही नाही बघा प्रेक्षक हो.
तर आता इथे कावेरीला खूप त्रास होत असतो आणि पायातनं खूप रक्त येत असतं तिच्या आणि आता ती तुळशीपर्यंत जात असते आणि आता ती पडते बघा प्रेक्षक पाय घसरून, कारण खूप जास्त लागलेलं असतं ना तिच्या पायाला. तर आता इथे सुलक्षणा येते. माझ्या यशची बायको झालीस, ह्या घरची मालकीन सुद्धा झालीस असं म्हणते इथे सुलक्षणा. सोपं वाटतं सगळं असं म्हणते ती, पण हिंमत असेल ना तर ह्या घरची सूड होऊन दाखव असं म्हणते इथे सुलक्षणा. फार हौस आहे ना तुला या घरची लक्ष्मी होण्याची असं म्हणते सुलक्षणा. मग हेच या घरात लक्ष्मी हो, तू लक्ष्मी तर मी कडक लक्ष्मी असं म्हणतात इथे सुलक्षणा. 1 महिन्याच्या आत तुला या घरातून आणि माझ्या यशच्या आयुष्यातून बाहेर करते का नाही बघ असं म्हणतात इथे सुलक्षणा. आणि आता पदर खोचते बघा ती प्रेक्षक आणि आता ती चिडून बघते कावेरीकडे. तर आता कावेरी सुद्धा बघते तिच्याकडे आणि जर का असं म्हणतात इथे सुलक्षणा तू हे सगळं माझ्या यशला सांगितलंस ना असं म्हणतात इथे सुलक्षणा, तर तुझ्या बरोबर मी त्यालाही माझ्यापासून दूर करेन असं म्हणते इथे सुलक्षणा. तर गेम खेळले बघा इथे सुलक्षणा. तर आता इथे ती यशला ठेवून घेणार आहे आणि सुलक्षणा आता कावेरीला हकलणार आहे, पण कावेरीच्या मनात असं घातलंय तिने की तुझ्यामुळे यश बरोबर मी असं करेन म्हणून. तर बघा प्रेक्षक आता ही काहीच सांगणार नाही आता कावेरी यशला, ती सहनच करत राहणार, कारण आता बावळट काय सांगितले नाही सुलक्षणा की यशला त्रास देईन म्हणून. तू एका मुलाला आईपासून तोडण्याचा पाप तुझ्या माती येईल असं म्हणतात इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. आणि मी त्याला असं म्हणते सुलक्षणा माझ्यापासून दूर केल्याचा धक्का बसू नये असं वाटतंय तुला, तर तू त्याला काहीही सांगणार नाहीस असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पण हिला काय माहिती ज्याबरोबरच गेम करते अमृता म्हणून त्याचं त्याच्यावर खूप प्रेम आहे असं म्हणते आता सुलक्षणा. असा दावा करतेस ना तू असं म्हणते सुलक्षणा. मग आता बघूया तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. आणि हेही बघूया असं म्हणते सुलक्षणा तू किती जिद्दीची आहेस ते असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर इथे कावेरीला रडायला येते बघा प्रेक्षक खूप, आणि आता इथे सुलक्षणा बावट्यासारखं वागते तिच्यासोबत. तर आता इथे कावेरी काय बोलतच नाही आणि आता आपले अश्रू पुसून घेते ती. तर आता इथे कावेरी बघते सुलक्षणाकडे. तर आता इथे कावेरी म्हणते मा असं म्हणते आता ती. तर आता ती म्हणते तुमच्या आशीर्वादाने सगळं शक्य आहे असं म्हणते आता इथे कावेरी. फक्त तुमचा आशीर्वाद असू दे असं म्हणते आता इथे कावेरी. मी या घरची सून होऊन दाखवेन असं म्हणते आता इथे कावेरी, तेही तुमच्या मर्जीने असं म्हणते आता इथे कावेरी. खूप आवड दाखवते खरंच प्रेक्षक कावेरी एवढी शिकलेली मुलगी आहे आणि ती काय काय करते बघा प्रेक्षक तर आता इथे यश येतो आणि बघतो कावेरीला त्या सुलक्षणाच्या पायावर आशीर्वाद घ्यायचं. तर आता त्याला वाटतं काय चाललंय हे असं वाटतं बघा तिला प्रेक्षक तर आता इथे सुलक्षणाला बघतो. तर आता सुलक्षणा ड्रामा करायला लागते, काय चाललंय ना बघीचं असं म्हणून सुलक्षणा ड्रामा करते. उठ 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 चल चल काय वेड्यापण आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे यश बघत असतो सगळं. उठ 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 असं म्हणते ती आता कावेरीला. तर आता इथे कावेरीला उठायलाही येत नसतं बघा प्रेक्षक शुभम भाऊ तू असं म्हणते आता ती माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहेत असं म्हणते आता सुलक्षणा. मात्र यशला कळतच नाही काय चाललंय म्हणून. देव तुझ्या सगळ्या मनोकामना पुऱ्या करू देत असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर यश बघत असतो सगळं, बाकी काही नको मला असं म्हणून सुलक्षणा ड्रामा करते बघा प्रेक्षक. तर आता इथे यश खुश होतो. तर आता इथे कावेरी बघते बाजूला. तर आता तिथे यश असतो म्हणून ड्रामा करत असते ना सुलक्षणा. हे कळतं आता इथे कावेरीला बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरीला बरोबर कळतं सुलक्षणा काय करते म्हणून अमृता सकस वागते ती हे कळतं बघा प्रेक्षक कावेरीला. आणि आता इथे कावेरीच्या पायातून खूप रक्त येत असतं. तर आता इथे सकाळ झालेली दाखवलंय बघा प्रेक्षक. तर आता इथे सगळ्या विधी सुरुवात होतात आता. यश आणि कावेरीच्या लग्न आपण सगळ्यांनी मान्य केले असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे खूप खुश होतो यश. त्यामुळे लग्नानंतरचे सगळे विधी आणि खेळ आपण मनापासून करूया असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे विद्या कावेरीला बघते आणि आता ती लाजते. तर मी ठरवलंय ह्यापुढे जे काय करेल ते मनापासून करेल असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक. तर आता इथे सगळ्यांना राग येतो यमुनाला अमृताला वगैरे. पौर्णिमा असं म्हणते आता इथे सुलक्षणा देवी समोरची पिंजळ आहे ना ह्या पाण्यात आणून कारण लाल रंग हा सौभाग्याचा रंग असतो असं म्हणते आता इथे सुलक्षणा. यश असं म्हणते आता सुलक्षणा तू बस बघू इथे असं म्हणते आता ती. हो मग असं म्हणून आता यश बसतो. तर आता इथे कावेरी थांबलेली असते. कावेरी असं म्हणते आता इथे सुलक्षणा बस बस असं म्हणते ती. तर आता इथे कावेरी जाते समोर बसायला बघा प्रेक्षक हो तिथे. आणि आता डाव चालू होणार असतात लग्नानंतरचे. आणि आता बहुतेक सुलक्षणाचा हा प्लॅन असतो की कावेरी यशला दूर करायचं आणि अमृतावर लग्न लावायचं यश सोबत. तर आता इथे कावेरीच्या पायाला लागलेलं असतं. तर आता इथे यश म्हणतो कावेरी पायाला काय लागलंय तुमच्या असं म्हणतो आता इथे यश. तर आता कावेरी काही सांगतच नाही बघा प्रेक्षक हो.
कारण आता सुलक्षणामुळे लागलेलं असतं ते. पट्टी का लावली आहे तुम्ही पायाला असं म्हणत होता इथे यश. तर आता इथे कावेरी काही सांगतच नाही बघा प्रेक्षक हो. वा असं म्हणते आता इथे सुलक्षणा. वा खूप छान तुला एवढी काळजी आहे तुझ्या बायकोची असं म्हणते तर सुलक्षणा. नाही तसं काय नाही असं म्हणत होता इथे यश. तसंच विचारलं मी असं म्हणत होता तो. बरं वाटलं एवढी काळजी बघून असं म्हणते आता ती. बरं असं म्हणते आता ती आणि सगळे खुश असतात बघा. पण आता कावेरीला खूप टेन्शन आलेलं असतं. कावेरी असं म्हणते आता इथे सुलक्षणा. अगं सांग तुझ्या नवऱ्याला काय झालंय पायाला ते असं म्हणून सुलक्षणा धमकी देते बघा. प्रेक्षक हो कावेरीला ती. नाहीतर तिचं मन नाही लागणार असं म्हणते ती. तर नाही नाही असं म्हणत होता इथे यश. काय ग असं म्हणते आता इथे सुलक्षणा. इथला कसला विचार करतेस तू सांग पटकन त्याला असं म्हणते सुलक्षणा. तर आता इथे सुलक्षणा बावळट बसलेली असते बघा समोर येऊन आणि धमकी देत असते ती कावेरीला नजरेतून. तर आता तिला आठवतं तू हे सगळं माझ्या यशला सांगितलंस ना तर तुझ्या बरोबर मी त्यालाही माझ्यापासून दूर करेन असं म्हटलेली असते ना सुलक्षणा. ते आठवतं आता तिला. कुडाऊन तिथे लागलं असं म्हणते आता इथे कावेरी. समजलं ना तुला आता यश असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आता लागेल ना लक्ष खेळा तसं म्हणते आता ती. यमुना असं म्हणते आता सुलक्षणा. अगं तुझ्या वहिनीला हळद कुंकू लाव असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर यमुनाला एकदम शॉक बसतो. मी असं म्हणते आता ती. हो असं म्हणते सुलक्षणा. नव्या सुनेचं स्वागत तर कर आपल्या घरात असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे काय बोलतच नाही बघा प्रेक्षक हो कावेरी. ती खूप टेन्शनमध्ये असते. करते असं म्हणते आता इथे यमुना बघा प्रेक्षक हो. तर आता ती हळद कुंकू लावते यमुना आता कावेरीला. स्वागत आहे तुझं आमच्या घरात असं म्हणतात इथे यमुना कावेरीला. खरं तर तुझ्याच घरात तुझं स्वागत करणारे आम्ही कोण पण कागदोपत्री तर तूच मालकीण आहेस ना या घराची असं म्हणतात इथे सुलक्षणा कावेरीला. असं म्हणण्याची आपली पद्धत असते म्हणून म्हणाले हो असं म्हणते सुलक्षणा. कावेरी असं म्हणते सुलक्षणा. वाईट नको वाटून घेऊस हा. नाही मग असं म्हणतात इथे कावेरी. मी का वाईट वाटून घेईन असं म्हणतात इथे कावेरी बघा प्रेक्षक हो. यमुना असं म्हणतात इथे सुलक्षणा. आता ते पिंजर गुलाबाच्या पाकळ्या आणि अंगठी हे सगळं त्या पाण्यात टाका असं म्हणते आता इथे सुलक्षणा. चल चल लवकर असं म्हणते सुलक्षणा. तर आता यमुना निघून जाते बघा तिथून प्रेक्षक हो. तर आता ते यमुना सगळं असतं ना सामान घेऊन आलेली असते. तर आता ती त्या पाण्यामध्ये खेळ असतो ना हा लग्नानंतर खेळणारा. तर आता त्या पाण्यामध्ये त्यामध्ये अंगठी टाकतात ना प्रेक्षक हो. त्याच्यामध्ये आता ती टाकते बघा प्रेक्षक हो पिंजर. आणि आता ती मिक्स करते आणि त्याच्यामध्ये अंगठी सुद्धा टाकते आणि आता गुलाबाच्या पाकळ्या सुद्धा टाकते बघा ती प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा म्हणते तिला की चांगलं पाणी हलव असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर पाणी हलवते आता इथे यमुना. म्हणजे ती अंगठी नेमकी कुठे आहे कुणालाही कळता कामा नये असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे मिक्स करते ती पाणी बघा प्रेक्षक हो यमुना. आणि आता यश आणि कावेरी एकमेकांकडे बघत असतात. आपल्या कुंकासारखीच कावेरी मिसळून गेली आहे असं म्हणते आता इथे सुलक्षणा. पाण्याचा रंग जसा बदलला ना तसाच कावेरीचं सगळं एका झटक्यात बदललं तिने असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे चिडून बघत असते सुलक्षणा कावेरीकडे. आणि त्या कावेरीला खूप टेन्शन झालेलं असतं हे काय चाललंय म्हणून. आणि आता सगळ्यांना खूप राग आलेला असतो. बरोबर ना यश असं म्हणते सुलक्षणा. तर यश म्हणतो हो मा असं म्हणत होता इथे यश. हो मा अगदी बरोबर असं म्हणत होता तो. तर आता इथे विद्या सुद्धा हसत असते. आता तुमच्या संसारात कोण वरचढ ठरणार आहे हे ठरणार आहे बरं का असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता सुलक्षणा म्हणते आजच्या या खेळात असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे कावेरी आपल्या होशमध्येच नसते बघा प्रेक्षक हो. ती खूप टेन्शनमध्ये असते. तर आता इथे परत दाखवलंय कावेरी तू असं म्हण आधी जिंकलायस पण आता बघूया या खेळात कोण जिंकते ते असं म्हणते आता इथे सुलक्षणा. हो की नाही असं म्हणते आता ती. तर आता इथे यश म्हणतो हो हो बघूया की. तर आता इथे सुलक्षणा हसते. चला असं म्हणते आता इथे सुलक्षणा. आता दोघांनी एकत्र ह्या पाण्यात हात घालायचं असं म्हणते आता सुलक्षणा. आणि अंगठी शोधायची असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. मा अशी का वागते असं म्हणते यमुना. ज्या मुलीला घराबाहेर काढणार होती तिची इतकी कौतुकं करायची काय गरज आहे हिला असं म्हणते आता इथे यमुना. चला चला असं म्हणते आता सुलक्षणा. सुरू करूया असं म्हणते ती. तर आता यश म्हणतो हो. तर आता तो हात घालतो पाण्यामध्ये आणि कावेरी पण घालते. आणि आता इथे कावेरीचं मनच लागत नसतं बघा प्रेक्षक. ती एकाच ठिकाणी गप्प असते आणि आता काय करत नसते. यमुना असं म्हणते आता इथे सुलक्षणा. कारण यमुना निघत असते ना तिथून. यमुना अगं कुठे चाललीस अगं थांब असं म्हणते सुलक्षणा. बघ किती छान खेळतायत दोघं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. तर आता इथे बघ बघ असं म्हणते आता ती बघा प्रेक्षक हो. तर आता इथे यश म्हणतो काहीतरी लागायला लागते ना तिला. तर तो आता इथे कावेरीचा हात पकडायला जातो. तर आता इथे कावेरी मात्र आपल्याच टेन्शनमध्ये असतं ना काय काय घडलेलं असतं म्हणून. तर आता इथे यश तिच्याकडे बघत असतो बघा टक लावून प्रेक्षक. आणि ती काही करतच नसते आणि यश इकडे तिकडे बघत असतो. ते अंगठी शोधत असतो. मात्र कावेरी एकाच ठिकाणी हात ठेवून बसलेली असते आपला. तर आता इथे बघत असतो तो कावेरीकडे. तर आता यश पकडतो कावेरीचा हात. तर आता इथे कावेरीला तो डोळा मारतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरी म्हणते यश तुम्ही चिटिंग करताय हा असं म्हणते आता इथे कावेरी. तर हात सोडते आता ती यशचा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुलक्षणा म्हणते अगं प्रेमात सगळं काही माफ असतं असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला. तुझ्याकडूनच तर शिकलोय आम्ही असं म्हणते आता इथे सुलक्षणा बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कावेरीला अजून टेन्शन येतं हे काय चाललंय म्हणून.
आणि आता इथे 2 चेहऱ्यांचा गेम जो खेळतीये ना सुलक्षणा, तो आवडत नाही आता बघा प्रेक्षक हो कावेरीला. तर आता फुल टेन्शनमध्ये आहे कावेरी. तर आता बाकी ते समजतं बघूया आता रिकापमध्ये काय आहे ते. तर आता इथे सुलक्षणा म्हणते घरातल्या सगळ्यांना असेल आरोप कावेरीवर, पण तरीही मी तिला स्वीकारलं असं म्हणते आता इथे सुलक्षणा. फक्त माझ्या यशासाठी कावेरीवरच्या आरोपांमुळे तिला स्वीकारून जर खोटेपणा केला असेल, तर तुम्हाला वाटत असेल ना असं, तर आज मी तुम्हाला एक वचन देतो असं म्हणत होता इथे यश. जोपर्यंत कावेरीवरचे आरोप खोटे आहेत हे सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी आणि कावेरी नवरा बायको म्हणून एकमेकांच्या जवळही येणार नाही असं म्हणत होता इथे यश. तर आता इथे खूप खुश होते बघा सुलक्षणा. तर आता ती मिठी मारते यशला आणि आता ती बघते कावेरीकडे आणि लुक देते. म्हणजे खुश होते आता इथे सुलक्षणा, कारण आता कावेरीसोबत तिचा काही संबंध असणार नाही ना म्हणून. तर हेच तर पाहिजे आता सुलक्षणाला आणि नंतर तिला बाहेरही काढायचं असतं सुलक्षणाला. पण या बावट सुलक्षणाला हे माहीत नाही आहे की आता तिच्याबरोबर गेम खरा जर खेळत असेल, तर तो अमृता गेम खेळत असेल बघा प्रेक्षक हो. पण ह्या बिंडोक बाईला अजिबात माहीत नाही आणि आता ती त्रास करत राहणार आहे कावेरीला या सगळ्यामुळे. तर प्रेक्षक हो, आजचा रिकॅप सुद्धा इथे संपतो. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.